बिग बॉस मराठीने काही दिवसांपासून शॉक दिलाय की महेश मांजरेकर नाही आहेत. मांजरेकर सर खूपच छानच करायचे. देशमुख हे कसं करतायत हा. होस्टिंग. प्रत्येकाला आपापला सीझन बेटर वाटत असतो. मी प्राजक्ता चिटणीस पी स्क्वेअर मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत. आज आपल्या सोबत आहे गायत्री दातार. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणार आहे बिग बॉस मराठी. बिग बॉस मराठीचे सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे आणि बिग बॉस मराठीने काही दिवसांपासून शॉक दिलाय की महेश मांजरेकर नाही आहे, तिथे रितेश देशमुख आहे. तुला हा शॉक पचवणं कितपत कठीण गेलं? मला असं खूप शॉक काय म्हणतात पचवणं कठीण गेलं असं नाही म्हणता येणार. पण आय एम व्हेरी म्हणजे मांजरेकर सर खूपच छानच करायचे. पण आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर रितेश देशमुख हे कसं करतायत होस्टिंग. आणि मला असं फार वाटतंय की ते एक वेगळी एनर्जी आणणार आहेत, एक वेगळ्या प्रकारे ते होस्टिंग करणार आहेत, जे बघायला मी आणि आय फील अख्खा महाराष्ट्रच खूप एक्सायटेड आहे. अक्षय आणि तुझ्या काही चर्चा झाल्या का बिग बॉस वरती? हो, भरपूर झाल्या ना आमच्या दोघांच्या. 2 बिग बॉसचे कंटेस्टंट आणि चर्चा होणार नाही त्याचं इम्पॉसिबल आहे एवढं. भरपूर आमच्या गप्पा झाल्या. मग त्याच्यातून हे पण झालं की माझं सीझन चांगलं होतं. हो, हे तर झालंच आहे. प्रत्येकाला आपापला सीझन बेटर वाटत असतो. तर तसंच ते त्याला त्याचा सीझन बेटर वाटतो, मला माझा सीझन बेटर वाटतो. आपण एक रॅपिड फायर खेळूया. मला फक्त एका शब्दात सांगायचं. ओके. तुझी पहिली कमाई काय होती आठवते? 2500. आणि ती कशासाठी होती? तुला पाहते. आणि मग ती पहिला पर डे. मग तू फॅमिलीला दिला, तू खर्च केला? नाही, म्हणजे ते अख्ख्या महिन्याचे एकत्र येत आहेत. त्याच्यातले तर अर्धे पैसे माझे रेंटमध्ये, बिलांमध्ये आणि सगळेच गेले. त्याच्यामुळे काही कोणाला द्यायचा प्रश्नच नव्हता. आयुष्यात कधी बँक अकाउंट लहानपणी काढलंस का मोठं झाल्यानंतर? खूप लहानपणी काढलं, कारण 4वी-7वी स्कॉलरशिप आणि अशा सगळ्या बऱ्याच काय काय स्कॉलरशिप्स मला मिळालेल्या आहेत. सो त्याच्यासाठी ते काढावं लागतं अकाउंट, त्याचं बक्षीस येण्यासाठी. त्याच्यामुळे बाबांनी तेव्हाच काढलं. म्हणजे लोकांना हे वेगळं कळलं आहे की गायत्री जेवढी चांगली अभिनेत्री आहे तेवढीच हुशार मुलगी आहे. जसं शॉपिंग करायचं तर सगळ्यात पहिलं तुझ्या डोक्यात का असं कुठे जाऊन करायचं? सगळ्यात पहिलं कुठे जाऊन करायचं? खरं तर आजकालला मी ऑनलाईनला खूप अडिक्ट झालीये. म्हणजे बाई ग, त्याच्यामुळे ऑनलाईन एनी ऍप, मिंत्रा, अमेझॉन, काहीही चालतं मला. तू व्हेज का नॉनव्हेज असं प्रिफर करते? नॉनव्हेज. आणि कोणतं असं स्पेसिफिक हॉटेल आहे का तिथेच जाऊन खायचं असं? असं खूप आहेत, पण 2-3 सांगते. एक महेश लंच होम खूप आवडतं मला, जय हिंद प्रचंड आवडतं, आणि गजाली. आणि प्लेस एक्सप्लोअर करायचं तर आउट ऑफ इंडियाचं जास्त आवडतं का इंडिया? ऍक्च्युली दोन्ही. मला ट्रॅव्हल करायलाच खूप आवडतं. त्याच्यामुळे मी असं इंडिया किंवा आउट ऑफ इंडिया असं काही करत नाही. अर्थात मी इंडिया पण खूप फिरलीये, कारण थोडक्या दिवसांमध्ये इंडियात जाऊन येणं शक्य असतं, जे शूटिंगच्या दरम्यान जास्त जमण्यासारखं असतं. जेव्हा वेळच वेळ असतो तेव्हा बाहेर जाणं शक्य होतं. फर्स्ट कार तुझी? फर्स्ट कार, मी अजून कार घेतलेलीच नाही, कारण मला ड्राईव्ह करता येत नाही. आणि कोणती घ्यायची असं आहे तुझ्या डोक्यात? खरं तर मला काही समजत नाही त्याच्यातलं फारसं. मला काही असं पॅशन नाहीये. पण जे काय सांगतील आई बाबा आता घे बाई कार, तर ती मी घेईन. पण मग मला त्याच्याबरोबर एक ड्रायव्हर काका पण ठेवावे लागतील, कारण मला ड्रायव्हिंग येत नाही. थँक्स अ लॉट आमच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.